नमस्कार. नीलम्स रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी मुलांच्या आवडीचा पदार्थ बनवणार आहे. तो म्हणजे नानकटाई. या नानकटाई मी तुम्हाला गॅसवर कढईमध्ये कशा बनवायच्या तेही दाखवणार आहे आणि ओव्हनमध्ये देखील बनवून दाखवणार आहे. या नानकटाई बेकरीमध्ये मिळतात तशाच तयार होतात. तर तुम्ही व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे माझ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. नानकटाई बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात. त्यासाठी इथे मी मैदा, बारीक रवा, बेसन पीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ, वेलची पूड, तूप, पिठी साखर आणि पिस्त्याचे बारीक काप करून घेतले आहेत. आता एका बाउलमध्ये मी मेजरिंगच्या कपाने 1 कप तूप घेतलं आहे. पोहे खायच्या चमच्याने मोजलं तर 10 चमचे हे तूप आहे. लक्षात ठेवा, तूप आपल्याला यासाठी घट्टच वापरायचं आहे. आता दुसऱ्या मेजरिंगच्या कपाने 1 कप पिठी साखर घेतली आहे. तुमच्याकडे या साईजची कोणतीही वाटी असेल त्या वाटीने पिठी साखरेचं प्रमाण घेऊ शकता. तूप आणि साखर बाउलमध्ये घेतलं की एका व्हिस्करच्या साहाय्याने हे असं फेटून घ्यायचं. व्हिस्कर नसेल तर हातानेच हे मिश्रण एका परातीमध्ये घेऊन तुम्ही फेटून घेऊ शकता. हे आपल्याला तोपर्यंत फेटायचं आहे जोपर्यंत याचं टेक्स्चर क्रीमी होत नाही. जेवढं आपण हे चांगलं फेटून घेऊ तेवढ्या आपल्या नानकटाई छान खुसखुशीत होतात. तर आता इथे तुम्ही पाहू शकता एकदम क्रीमी टेक्स्चर या मिश्रणाला आलं आहे. तर असंच आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. असं मिश्रण बनवलं तरच आपल्या नानकटाई छान जाळीदार आणि खुसखुशीत तयार होणार आहेत. आता या मिश्रणामध्ये काही साहित्य लागणार आहे. हे आपण एका कटोऱ्यामध्ये चाळणीने चाळून घेऊया. मी इथे एक वाटी घेतली आहे. तुमच्याकडे असणाऱ्या या साईजच्या वाटीने 1 वाटी मैदा असा हलकाच भरून घ्यायचा, दाबून भरून घ्यायचा नाही. आपण घेतलेल्या तूप आणि साखरेच्या प्रमाणासाठी हे मैद्याचं प्रमाण बरोबर आहे. आता यामध्ये 2 चमचे बारीक रवा, 3 चमचे बेसन पीठ आणि अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. बेकिंग सोडा पाव चमचा. बेकिंग सोडा नसेल तर आपण रेग्युलर वापरतो तो खायचा सोडा टाकला तरीही चालेल. बेकिंग पावडर अर्धा चमचा. हे सर्व चाळून घेऊया. हे असं चाळणीने चाळून घेतलं की हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित होतात. आता हे सर्व साहित्य आपण जे पिठी साखरेचं आणि तुपाचं जे मिश्रण बनवलं आहे त्यामध्ये टाकून घेऊया. या पिठामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकून हे पीठ मळून घ्यायचं. हे पीठ अगदी हलक्या हाताने असं मळून घ्यायचं. पीठ मळताना हे पीठ सुकं वाटत असेल तर यामध्ये अजून थोडं तूप टाकून हे पीठ मळून घ्यायचं. हे पीठ मळताना दूध किंवा पाणी बिलकुल वापरायचं नाही. तर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे. हे आपण 15 मिनिट झाकून ठेवूयात. आता मी इथे एक कढई गॅसवर प्रीहीट करायला ठेवली आहे. मी इथे अशी मोठी खोलगट कढई घेतली आहे. तळाशी आपण आपलं रोजचं वापरण्यातलं जे मीठ असतं ते मी टाकून घेतलं आहे. आता याच्यामध्ये असं एक स्टीलचं स्टँड ठेवून घ्यायचं. मीठ कढईमध्ये असं खाली टाकल्यामुळे नानकटाई बेकरीमध्ये जशा बेक होतात तशाच बेक होतात. आता याच्यावरती 10 मिनिट झाकण ठेवून ही कढई चांगली गरम करून घेऊया. 15 मिनिटांनी हे पीठ चांगलं मुरलं आहे. मी इथे केकच्या एका भांड्याला तूप लावून घेतलं आहे. आता एखादा असा चमचा घेऊन त्यातलं थोडंसं पीठ असं हातावर घ्यायचं आणि याला गोलाकार देऊन याला हलक्या हाताने असं प्रेस करून याला नानकटाईचा आकार देऊन घ्यायचा. तर अशाच पद्धतीने बाकीच्या नानकटाई बनवून घ्यायच्या. या नानकटाई या भांड्यामध्ये थोडं थोडं अंतर ठेवून ठेवायच्या, कारण नंतर बेक झाल्यावर त्या थोड्या मोठ्या होतात. तर अशा ह्या नानकटाई मी तयार करून घेतल्या आहेत. याच्यावरती पिस्त्याचा चुरा लावून घेऊया. जर तुमच्याकडे केकचं भांडं नसेल तर तुमच्याकडे असणारं एखादं कोणतंही ताट घ्या आणि त्या ताटाला तूप लावून या नानकटाई त्याच्यामध्ये ठेवून तुम्ही कढईमध्ये बेक करून घ्या आणि तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही यावर लावून घेऊ शकता. 10 मिनिटांनी कढईसुद्धा प्रीहीट झाली आहे. हे जे नानकटाई ठेवलेलं भांडं आहे ते या कढईमध्ये स्टँडवर ठेवूयात
आणि यावर झाकण ठेवून 20 मिनिट या नानकटाई आपण बेक करून घेऊयात। या नानकटाई गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच बेक करून घ्यायच्या। कढईमधल्या नानकटाई बेक होत आहे तोपर्यंत आपण ओव्हनला 10 मिनिट 180 डिग्रीला प्रीहीट व्हायला ठेवूयात। ओव्हन प्रीहीट होत आहे तोपर्यंत मी इथे ओव्हनमधल्या ट्रेला तूप लावून घेतलं आहे। आता याच्यावरती नानकटाई बनवून ठेवूयात। याही नानकटाई गोलाकारामध्ये तयार करून घ्यायच्या। या नानकटाई ट्रेवर ठेवताना थोडं थोडं अंतर ठेवून ठेवायच्या। या नानकटाईंवरतीही पिस्त्याचा चुरा लावून घ्यायचा। 10 मिनिटांनी ओव्हन प्रीहीट झाला आहे। आपण हा नानकटाईचा ट्रे ओव्हनमध्ये ठेवून घेऊयात। या नानकटाई 160 डिग्रीला 15 मिनिट बेक करून घेऊयात। 20 मिनिटांनी कढईमधल्या नानकटाई आपण पाहूयात। तुम्ही इथे पाहू शकता या नानकटाई छान बेक झाल्या आहेत। या आपण काढून घेऊयात। तर अशा या कढईमधल्या नानकटाई सुद्धा छान तयार झाल्या आहेत। या आपण थंड झाल्यावर काढून घेऊयात। कढईमधून काढलेल्या नानकटाई थंड होत आहेत तोपर्यंत आपण ओव्हनमधल्या नानकटाई बेक झाल्यात का ते पाहूयात। 15 मिनिट पूर्ण झाले आहेत आणि या ओव्हनमधल्या नानकटाई देखील बेक झाल्या आहेत। या आपण काढून घेऊयात। या ट्रेवरच्या नानकटाई गरम असतानाच लगेचच काढून घ्यायच्या नाही, कारण त्या गरम असतात तेव्हा त्या थोड्याशा मऊ असतात। त्या आपण लगेचच काढल्या तर त्या तुटू शकतात, म्हणूनच त्या थंड झाल्यावरच काढून घ्यायच्या। अशा ह्या कढईमधल्या आणि ओव्हनमधल्या नानकटाई 10 मिनिट थंड झाल्यावर मी या प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत। आपल्या घरातच उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून घरच्या घरी खुसखुशीत नानकटाई तुम्ही घरी कधीही बनवू शकता। तर तुम्ही इथे पाहू शकता या नानकटाई दोन्ही बाजूंनी छान बेक झाल्या आहेत। तर या नानकटाई तुम्ही नक्की बनवून बघा। पण तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपींसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।